नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. मी सतीश सर. आपल्या आजच्या तासिकेमध्ये आपण राज्यशास्त्र म्हणजे राज्यघटनेच्या संदर्भातली जो काही राज्यघटना निर्मिती ही जी प्रक्रिया या ठिकाणी चालू केली होती आपण ते या ठिकाणी बघत होतो. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी आज आपण मसुदा समिती जी या ठिकाणी त्यालाच ड्राफ्टिंग कमिटी त्यालाच प्रारूप समिती असं आपण या ठिकाणी म्हणतो, त्या समितीच्या संदर्भामध्ये आणि इतर काही मुद्द्या संदर्भामध्ये या तासिकेमध्ये बघणार आहोत. तर पहिल्या सुरू या ठिकाणी लक्षात ठेवा, संविधान सभा जी या ठिकाणी निर्माण झाली होती, बरोबर, काय तयार झाली होती? संविधान सभा. संविधान सभेलाच दुसरं नामकरण लक्षात ठेवा, घटना समिती. कोणती समिती? घटना समिती. ओके. आता ही संविधान सभा घटना समिती किती सदस्याची म्हणजे 1947चा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी शेवटी किती सदस्य राहिले होते? 299 सदस्य, बरोबर. आता ही संविधान सभा आहे, घटना समिती आहे आणि दुसरी एक समिती आहे पहा, ही मसुदा समिती. कोणती समिती? मसुदा समिती. त्या मसुदा समितीच्या संदर्भामध्ये आणि ह्या घटना समितीच्या संदर्भामध्ये सतत परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मग आपल्याला लक्षात ठेवायचे की संविधान सभा म्हणजे घटना समिती याचे अध्यक्ष कोण होते, असा प्रश्न या ठिकाणी सतत परीक्षेला विचारला गेला आणि इथून पुढे सुद्धा विचारला जाईल, कारण हे मूळ आहे. कारण परीक्षेमध्ये या ठिकाणी संविधान सभा हा प्रश्न विचारलाच जातो आणि सरळ सेवेला इतर सर्व टीईटी असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा तलाठी असेल, सर्व परीक्षेला या ठिकाणी हे विचारलं जातं. मग संविधान सभा किंवा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न विचारला तर एकच या ठिकाणी नाव घ्यायचं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. फक्त त्याच्यामध्ये तात्पुरते अध्यक्ष असा जर उल्लेख असेल तर आपल्याला या ठिकाणी सच्चिदानंद सिन्हा यांचं नामकरण या ठिकाणी घ्यायचं आहे. ओके. आणि सोबत या ठिकाणी ह्या घटना समितीचे उपाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात. ते या ठिकाणी कोण आहेत तर एच.सी. मुखर्जी. आणि जर समजा तात्पुरते उपाध्यक्ष असा जर प्रश्न विचारला असेल तर तिथं या ठिकाणी तात्पुरते उपाध्यक्ष म्हटलं की फ्रँक अँथोनी असं यांचं नामकरण लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला घटना समिती माहिती पाहिजे, संविधान सभा असं नाव असो किंवा घटना समिती असं नाव असो, दोन्ही एकमेकाला पर्यायी शब्द आहेत, त्यासाठी ते लक्षात ठेवायचे. ओके. मग आता दुसरा या ठिकाणी शब्द लक्षात ठेवायचा आहे मसुदा समितीचा. कशाचा? मसुदा समितीचा. मग आता मसुदा समिती तिलाच ड्राफ्टिंग कमिटी असे सुद्धा म्हणतात, तिलाच या ठिकाणी काय म्हणतात आणखी? प्रारूप समिती. आता तिन्हीपैकी कोणतेही या ठिकाणी नामकरण दिलं जाऊ शकतं. एक ड्राफ्टिंग कमिटी, दुसरं या ठिकाणी मसुदा समिती आणि तिसरं प्रारूप समिती असं या ठिकाणी नामकरण असलं तर ते काय झालं? मसुदा समिती. इथं या ठिकाणी इंग्लिश मध्ये आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, ड्राफ्टिंग कमिटी. का का तर आपल्याला परीक्षेमध्ये या ठिकाणी शब्दरचना इंग्लिश मध्ये या ठिकाणी पण मराठीत लिहितात ड्राफ्टिंग असं कमिटी. मग आता आपल्या ड्राफ्टिंग मसुदा हे कन्फ्युज होऊन जातं, पण ते लक्षात ठेवायचे की ड्राफ्टिंग कमिटी या ठिकाणी कशा पद्धती ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समिती आहे आणि तिनं कसं कार्य केलं हे आपल्याला बघायचं. ओके. मग आता मूळ सुरुवातीला हे बघितलं आपण. मग ह्या समितीचे अध्यक्ष जसं घटना समितीचे अध्यक्ष संविधान सभेचे अध्यक्ष असं विचारले जातात, तसंच आयएमपी आहे मसुदा समितीचे अध्यक्ष. का आयएमपी आहे तर मसुदा समिती काय करत होती? मसुदा तयार करण्याचं कार्य करत होती. ओके. कशाचा मसुदा? राज्यघटनेचा मसुदा. लक्षात ठेवायचे. कशाचा मसुदा तयार करायचा आहे? राज्यघटना. कशाचा मसुदा? राज्यघटनेचा मसुदा या ठिकाणी तयार करायचा आहे. मग मसुदा तयार करण्याचं काम त्याचे या ठिकाणी जी मूळ आहे ते तयार करण्याचं काम मसुदा समितीचं या ठिकाणी होतं आणि तीच समिती या ठिकाणी काय करणार होती? यांनी जो मसुदा तयार केलाय ती कोणाला देणार होती? संविधान सभेला या ठिकाणी देणार होती, म्हणजेच घटना समितीला देणार होती. आणि घटना समितीतील किती सदस्य? 299 सदस्य. त्याच्यावरती चर्चा करणार. काय करणार? चर्चा करणार आणि चर्चा करून एक एक कलम त्याला या ठिकाणी संमत करणार. संमत करणार म्हणजे त्याला मंजुरी देणार. कोण मंजुरी देणार? संविधान सभा, घटना समिती. आणि ही घटना समिती संविधान सभा 299 सदस्य, ओके, यांची मिळून या ठिकाणी बनली होती. म्हणजे भारतातील सर्व सदस्य, भारतातील सर्व समूहाचे सदस्य, भारतातील सर्व प्रांताचे सदस्य, भारतातील सर्व संस्थानिकांचे सदस्य हे सर्व इथे या ठिकाणी होते. म्हणून ह्या समितीने तयार केलेली राज्यघटना म्हणजे देशाने तयार केलेली राज्यघटना आहे आणि ती सर्व भारतीयांसाठी या ठिकाणी लागू राहील अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण मानतो. ओके. मग आता मसुदा समिती म्हटलं की या ठिकाणी महत्वाची. मग या मसुदा समितीमध्ये एकूण पहिला स्वरूप प्रश्न आपला की या मसुदा समिती स्थापना कधी झाली?
सर हर एका परीक्षेला म्हणजे कोणत्याही सरळ सेवा भरतीच्या परीक्षेला या ठिकाणी हा प्रश्न असतोच. हा आयएमपी आहे. कसा आहे? आयएमपी आहे. आयएमपी का आहे? तर ही एवढी तारीख महत्वाची आहे की त्यासाठी आपल्याला ही समितीच टोटल महत्वाची. तारीख तर महत्वाची आहे पण ही समितीच महत्वाची आहे. का महत्वाची आहे? कारण हिनच ह्याच समितीने काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? राज्यघटना तयार केलेली आहे. ओके, म्हणजे हिचा मसुदा तयार केलेला आहे म्हणून हिला मसुदा समिती. मग आता याच्यामध्ये हिची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. लक्षात ठेवायचा. इथं या ठिकाणी परीक्षेला विचारला जाऊ शकतो. 27 ऑगस्ट 1947, 22 ऑगस्ट 1947, 24 ऑगस्ट 1947. भरपूर पुस्तकामध्ये भरपूर चुका आहे. भरपूर पुस्तकामध्ये भरपूर चुका आहेत. मात्र आयोगाने म्हणजे महाराष्ट्र शासन जे काही या ठिकाणी एमपीएससी आहे तिने या ठिकाणी तारीख या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करून दिलेली आहे. कारण पुस्तकामध्ये या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहेत, भरपूर जणांच्या चुका आहेत, वाचण्यात या ठिकाणी काय येऊ शकतात, चुका होऊ शकतात. परंतु आयोगाने दिलेले जे उत्तर आहे 29 ऑगस्ट 1947 1947 परीक्षेला 29 ऑगस्ट 1946 सही पर्याय असतो. मग लक्षात ठेवायचा 29 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर. ओके, मग आता भारत स्वतंत्र कधी झाला सांगा बरं? कधी झाला स्वतंत्र? 15 ऑगस्ट. सर 15 ऑगस्टला झाला, बरोबर. मग आता 15 ऑगस्टला जर झाला असेल 15 ऑगस्ट या ठिकाणी 14 दिवस. आपल्याला हे चूक होऊच नये याच्यासाठी सांगत आहे. 15 ऑगस्ट आणि 14 दिवस. 15 आणि 14 किती? 29. ठेवा ना लक्षात. 15 ऑगस्ट हे तर आपल्याला जन्मल्यानंतर एवढी पाठ होऊन जाते की आपण मरेपर्यंत विसरत नाही 15 ऑगस्ट, बरोबर. कारण का? आपला देश त्या दिवशी काय झालता? स्वतंत्र झालता, बरोबर. आता भारत देश स्वतंत्र झाली तारीख आपल्याला कधी विसरत नाही. तर लहानपणापासून आपण स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा या ठिकाणी पूर्ण देशामध्ये करतो म्हणून ती तारीख विसरत नाही. 15 ऑगस्टच्या नंतर 14 दिवसांनी, असं लक्षात ठेवा, 14 दिवसांनी कोणत्या समितीची स्थापना झाली होती? मसुदा समितीची स्थापना झाली होती. हे मात्र लक्षात ठेवा. 15 आणि 14 29 म्हणजे 29 ऑगस्ट 1947 या ठिकाणी काय झाली होती? मसुदा समितीची स्थापना. ओके, ते लक्षात ठेवायची कशी हे सुद्धा सांगितले. मग आता याच्यामध्ये एकूण किती सदस्य होते असा एक तिसरा प्रश्न आहे आपल्याला. ओके, या ठिकाणी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असा बी प्रश्न या ठिकाणी पुढे विचारला. का विचारला जातो हे महत्वाचं आहे. किती सदस्य होते? एकूण 7 सदस्य होते. लक्षात ठेवायचे. मग तिथं जवळजवळ या ठिकाणी येतात 5, 6, 7, 8 असं या ठिकाणी पर्याय असतो. मग लक्षातच ठेवायचं, परफेक्ट लक्षात ठेवायचं 7 सदस्य. ओके, मग ह्या समितीचे अध्यक्ष हे पण आयएमपी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की देशाच्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांना या ठिकाणी ओळखतो आपण तेच या ठिकाणी महामानव, बरोबर. कोणते आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग यांनीच या ठिकाणी राज्यघटना बनवली आणि प्रत्येक भारतीय नागरिकांना तो एक अधिकार या ठिकाणी मिळवून दिला. जे जे या ठिकाणी कोणताही करोडपती असेल किंवा कोणताही मंत्री असेल किंवा कोणताही देशातला कितीही सर्वोच्च व्यक्ती असेल त्याला सुद्धा एकाच वेळेस त्याचाही मतदानाचा अधिकार एकच आहे आणि सर्वसामान्य गोर गरीब रस्त्यावर जगणारा सुद्धा त्याला सुद्धा मतदानाचा अधिकार एकच आहे. म्हणजे श्रीमंताला 10 मतदान करण्याचा आणि गरीबाला एकच मतदान करायचा असा अधिकार ठेवलेला नाही. म्हणजे सर्वांना समानतेचं तत्व या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी जाणलं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना बनवली. म्हणून आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून या ठिकाणी ओळखतो. ओके, मग आता ते या कमिटीचे काय होते? अध्यक्ष होते. आता पुढे या ठिकाणी एकूण किती जण होते? तर 7 जण होते. त्याच्यामधले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुन्हा नंतर आणखीन आहेत पहा, एन गोपाल स्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, मोहम्मद सईद शादुल्लाह. ओके, पुन्हा नंतर डीपी खेतान, पुन्हा त्याच्यानंतर BL मित्तर आणि KM मुन्शी. असे या ठिकाणी किती? 7. किती? 7. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1, पुन्हा नंतर ही एन गोपाल स्वामी अय्यंगार 2, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर 3, सईद मोहम्मद शादुल्लाह या ठिकाणी 4, पुन्हा नंतर KM मुन्शी 5, पुन्हा नंतर BL मित्तर हे या ठिकाणी 6 आणि DP खेतान हे या ठिकाणी 7. असे 7 जणांची मिळून ही काय बनली होती? मसुदा समिती तयार झाली होती. मग आता इथं या ठिकाणी आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार आहे कारण खालीलपैकी कोण या मसुदा समितीचे सदस्य नव्हते असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला हे 7 नाव लक्षात ठेवायचीच आहेत. आणि पुढे आणखीन जाऊन जर आपल्याला विचारलं त्यांनी की कोणत्या सदस्याचा मृत्यू झाला आणि कोणत्या सदस्याचा या ठिकाणी कुणी राजीनामा दिला, मग इथं लक्षात ठेवायचं बा, BL मित्तर यांनी काय केला होता? राजीनामा दिला होता. BL मित्तर यांनी राजीनामा दिला आणि कोणाची नेमणूक झाली? एन माधवन राव यांची नेमणूक झाली.
BL मित्तर यांनी काय केला होता, राजीनामा दिला होता आणि कोणाची नेमणूक झाली, एन माधवनराव यांची नेमणूक झाली. म्हणजे आता त्याच्यानंतर आणखीन एका व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाला, यांचा या ठिकाणी राजीनामा दिला, आणखीन एका व्यक्तीसोबत काय झालं तर त्यांचा मृत्यू झाला. DP खेतान यांचा काय झाला, मृत्यू झाला. आणि कोणाची नेमणूक झाली, कृष्णम्माचारी यांची नेमणूक झाली. मग आता लक्षात कसं ठेवायचं सर, हे कोण आता राजीनामा दिला आणि कोणाचा मृत्यू झाला, मग लक्षात ठेवा पहा कशा पद्धतीने. BL मित्तर ज्यांच्या नावाच्या शेवटी र आहे त्यांनी काय केलेला आहे, राजीनामा दिलेला आहे. BL मित्तर र राजीनामा दिला. ओके. आणि कोणाची नेमणूक झाली, एन माधवन राव, फिल्म स्टार आहेत पहा माधवन. ओके, फिल्म स्टार आहेत, त्यांची नेमणूक झाली, म्हणजे त्यांच्या नावाच्या व्यक्तीची नेमणूक झाली, हे लक्षात ठेवा. माधवनराव यांची नेमणूक झाली. आणि DP खेतान, आता खेतान यांचा काय झालता, मृत्यू झालता, बरोबर. आता मृत्यू झाल्यानंतर माणूस कुठं राहतो, आपण कुठं मानतो, कुठं जातो, देवाघरी जातो. मग वरी देव आहेत, कोणते देव आहेत, श्रीकृष्ण आहेत. ओके, कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. मग मृत्यू झाल्याच्या नंतर ते कोणाकडे गेले, कृष्णाकडे गेले. म्हणजे TT कृष्णमाचारी यांना या ठिकाणी वापस इथं पाठवलं आणि त्यांची नेमणूक झाली, असं आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, म्हणजे काही ट्रिक्स आपल्याला स्वतः बनवायचे, काही ट्रिक्स आपल्याला स्वतः बनवायचे. जर आपण तशा बनवल्या तरच आपल्या या ठिकाणी लक्षात सुद्धा राहील. आता एकूण किती सदस्य या ठिकाणी होते, तर 7 सदस्य होते. अध्यक्ष म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इतर काही सदस्य होते, त्यातले हे 2 या ठिकाणी लक्षात ठेवायचे, एन माधवनराव आणि TT कृष्णमाचारी यांची नेमणूक झाली. काय सांगितले, BL मित्तर यांनी काय केला होता, राजीनामा दिला. राजीनामा दिला की कोणाची नेमणूक झाली, माधवनराव. ओके, राजीनामा, माधवनराव नेमणूक. आणि पुन्हा नंतर सांगितलं या ठिकाणी DP खेतान यांचा मृत्यू झाला की माणूस या ठिकाणी देवलोकात जातो आणि तिथं या ठिकाणी कृष्णांची भेट झाली आणि कृष्णांनी या ठिकाणी एक व्यक्तीची नेमणूक केली, कोणते, TT कृष्णम्माचारी. TT चहा पीत पीत त्यांची नेमणूक झालेली आहे, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, लक्षात आलं. अशा पद्धतीने या ठिकाणी ही मसुदा समिती आहे. म्हणजे 29 ऑगस्ट 1947 ला स्थापन झालेली ही मसुदा समिती ही काय करणार होती, तर राज्यघटनेचा मसुदा, राज्यघटनेचं ड्राफ्टिंग या ठिकाणी तयार करून ते कोणाला देणार होती, ही मसुदा समिती कोणाला देणार, संविधान सभेला देणार. आणि ही घटना समितीमधील सदस्य 299 सदस्य याच्यावरती काय करणार, चर्चा करणार, विचार विमर्श करणार. आणि ह्या चर्चेच्या अंती जी या ठिकाणी कलम मंजूर झाली ती सर्व राज्यघटनेमध्ये या ठिकाणी येणार. ओके, आणि असं पूर्णच या ठिकाणी राज्यघटनेमध्ये एक कलम या ठिकाणी आली. आणि आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेचे पहिल्या सुरू या ठिकाणी किती भाग झाले, 22 भाग झाले, 395 कलमे झाले आणि किती परिशिष्ट झाले, 8 परिशिष्ट या ठिकाणी समावेश झाला होता. अशा पद्धतीची राज्यघटना या ठिकाणी तयार झाली. लक्षात आली. म्हणजे ही मसुदा समिती आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे आपण लक्षात ठेवायचं. चला पुढे आपण जाऊया. मसुदा समितीच्या नंतर आता काय झालं पुढे आणखी, फेब्रुवारी 1948 ला घटनेचा पहिला मसुदा या ठिकाणी तयार केला गेला आणि तो जनतेसमोर ठेवला. पहा आता, जनता सार्वभौम आहे, लोकशाहीमध्ये जनता काय आहे, सार्वभौम आहे. मग आता हे जे तयार होत आहे, ड्राफ्टिंग या ठिकाणी तयार झालेली आहे, मसुदा तयार झाला. मग ह्या मसुदे संदर्भामध्ये हे कोणाच्या समोर ठेवावं लागेल, तर जनतेच्या समोर ठेवावं लागेल. आणि जनतेच्या समोर या ठिकाणी ठेवली गेली आणि जनतेने या ठिकाणी ज्यावेळेस ते कलम वाचले, जे या ठिकाणी अभ्यासू होते किंवा ज्यांचं शिक्षण झालं होतं, तर मॅक्झिमम या ठिकाणी शिक्षण कमी असणारेच या ठिकाणी होते आणि मॅक्झिमम शिक्षण न घेतलेलेच या ठिकाणी होते. मग आता आपल्याला लक्षात ठेवायचे की जे शिक्षण घेणारे थोडेच होते आणि दुसरे न शिक्षण घेणारे होते. मात्र ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी या ठिकाणी चर्चा केली आणि चर्चा करून काही सूचना लोकांनी या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी सूचना केल्या होत्या. म्हणजे 8 महिन्यासाठी ही ठेवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला 7 ते 8 हजार सूचना या ठिकाणी, किती, 7 ते 8 हजार सूचना या ठिकाणी देण्यात आल्या होत्या. आणि त्या 7 ते 8 हजार सूचनापैकी फक्त या ठिकाणी 2773, ओके, म्हणजे 7000 ते 8000च्या दरम्यान सूचना आल्या. त्यातल्या 2773 अशा सूचनांचा या ठिकाणी काय करण्यात आला, फक्त विचार करण्यात आला होता. ओके, मग आता ही संख्या थोडीशी कमी जास्त होऊ शकते, हे थोडंसं लक्षात ठेवा. मग आता 7773 किंवा 7753 अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी आल्या आणि त्यानुसारच या ठिकाणी काय करण्यात आलं, त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आले. म्हणजे तेवढ्याच सुधारणावरती विचार करण्यात आला. पुढे नंतर पहा, ऑक्टोबर 1948 अंतिम मसुदा 2000 दुसऱ्यांदा या ठिकाणी करण्यात आला
व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हीच संविधान सभेत या ठिकाणी मांडला. कधी मांडला? 4 नोव्हेंबर 1948. कधी मांडला? 4 नोव्हेंबर 1948. ओके. सोबत 3 वाचने या ठिकाणी झाली, चर्चा सुद्धा झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 ला पहा 3 वाचने या ठिकाणी म्हणजे 3दा वाचन या ठिकाणी झालं. कशाचं? संविधानाचं या ठिकाणी वाचन झालं, राज्यघटनेचं वाचन झालं. म्हणजे हे कलम आहेत, हे सर्व आहेत, अशा पद्धतीचं वाचन त्याच्यामध्ये झालं आणि 26 नोव्हेंबर 1949 ला घटना स्वीकृत करण्यात आली. आणि स्वीकृत करण्यात आली म्हणजे काय करण्यात आलं? आपण बघतो पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या सोबतचे इतर सहकारी काय करत आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना काय करत आहेत? संविधान तयार केलेले या ठिकाणी जो काही मसुदा आहे तो पूर्ण या ठिकाणी देत आहेत आणि नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते घेत आहेत आणि त्याच्यावर पुन्हा त्यांची सही या ठिकाणी झालेली आहे. आणि ज्या दिवशी सही झाली त्यानुसारच या ठिकाणी काय करण्यात आलं? संविधान या ठिकाणी स्वीकृत करण्यात आलं. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला ही तारीख लक्षात ठेवायची. संविधान सभा किंवा संविधान दिन कोणता दिवस साजरा केला जातो? संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला होता? 26 नोव्हेंबर 1949. हे लक्षात ठेवायची तारीख पहा. संविधान दिन म्हणून या ठिकाणी 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. का केला जातो? कारण त्या दिवशी या ठिकाणी काय करण्यात आली होती? राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही झाली होती. ओके. मग आता याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 26 नोव्हेंबर 1949 ला काही कलमाची सुद्धा अंमलबजावणी झाली. त्याच्यामध्ये पहा 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 5 ते 9 पर्यंत, पुन्हा 60, 324, 366, 367, 379, 380, पुन्हा 391, 392, 393 अशा पद्धतीने या ठिकाणी काही कलमांचा सुद्धा समावेश होता की त्यांची या ठिकाणी अंमलबजावणी झाली. आता सरळ सेवेला हे डीप मध्ये जास्त एवढं विचारलं नाही, मात्र पुढे गट क गट ब याला मात्र या ठिकाणी विचारलं जातं. मात्र आपल्या वाचनात असावं, लक्षात असलं पाहिजे. घटना स्वीकृती या ठिकाणी झाली आणि त्यावेळेस काही राज्यघटनेने तरतुदीची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 ला झाली. मग ते कोणते होते? नागरिकत्वासंबंधीचे. आता कलम 5, 6, 7, 8, 9 हे नागरिकत्वासंबंधी या ठिकाणी कलम आहे. ओके. म्हणजे नागरिकत्व कसं कसं प्राप्त होणार आहे? जन्माद्वारे प्राप्त होतं, स्वीकृतीद्वारे प्राप्त होतं, वंश परंपरेने या ठिकाणी प्राप्त होत असतं. अशा पद्धतीने नोंदणी करून या ठिकाणी नागरिकत्व प्राप्त होतं. हे सर्व कलम या ठिकाणी कुठं होती? नागरिकत्वासंबंधी कलम 5 ते 9. ओके. त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्या काही तरतुदीला काय करण्यात आल्या होत्या? त्यावेळेस 5 ते 9 मध्ये या ठिकाणी तरतुदी अंमलबजावणी करण्यात आली होती. निवडणुकी संदर्भात या ठिकाणी म्हणजे निवडणूक आयोगाची या ठिकाणी तरतूद या ठिकाणी होती. मात्र निवडणूक आयोगाची स्थापना या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कधी झाली होती? 25 जानेवारी 1950 ला झाली होती. मात्र निवडणुकी संदर्भातल्या काही तरतुदी या ठिकाणी लागू केल्या. पुन्हा तात्पुरती संसद आपल्याला माहित आहे. संविधान सभा हीच काय होती? तात्पुरती संसद म्हणून या ठिकाणी काय करत होती? कार्य करत होती. कारण राज्यघटना तयार करण्याचं काम बी तिलाच करावं लागत होतं. कोणाला? संविधान सभेला. कोणाला करावं लागत होतं? संविधान सभा म्हणजे घटना समितीलाच 2 कार्य करावी लागत होती. एक या ठिकाणी संसदेत म्हणून या ठिकाणी कार्य करावं लागत होतं आणि दुसरं म्हणजे राज्यघटना तयार करण्याचं सुद्धा काम करावं लागत होतं. म्हणून आता हिनच या ठिकाणी काय केलं होतं? संसद म्हणून सुद्धा कार्य केलं होतं. संसद म्हणून ज्यावेळेस कार्य करत होती ग वा माळवणकर हे या ठिकाणी प्रमुख असायचे आणि राज्यघटना तयार करण्याचं काम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस या ठिकाणी कोण अध्यक्ष असायचे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे. ओके. हे आपल्याला माहिती आहे. मग आता त्यानुसार या ठिकाणी तरतुदी या ठिकाणी तात्पुरत्या संसदेत तरतुदी लागू केल्या. सोबत तात्पुरत्या इतरही तरतुदी, लघु शीर्षकाच्या काही तरतुदी, घटनेचे शीर्षक तरतुदी अशा भरपूर या ठिकाणी काही तरतुदी लागू करण्यात आल्या, जी मी आता कलम या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. ओके. ते तेवढंच लक्षात ठेवा. आता जर हे विचारलं तर विचारलं जाईल ह्याच्या आधीच बरं का, म्हणजे कोणत्या तरतुदी लागू केल्या. मात्र गट क गट ब ह्या कंपल्सरी विचारल्या जातात. मग इथे या ठिकाणी निवडणूक आयोगाची स्थापना, आताच मी तुम्हाला सांगितलं की भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी. कधी झाली? 25 जानेवारी 1950. 25 जानेवारी 1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. मग आता आपल्याला फार कन्फ्युज होतं पहा, 26 जानेवारी 1950 ला तर काय झालं? 26 जानेवारी 1950 ला काय झालं? तर राज्यघटना अंमलात आली. त्याच्या एक दिवस अगोदर काय झाली होती? भारतीय निवडणूक आयोगाची काय झाली होती? स्थापना झाली होती. हे मात्र लक्षात ठेवायचं. ओके. कारण अपवादात बाबी असतात. 26 जानेवारी लक्षात राहते, पण 25 जानेवारी आपण जास्त लक्षात ठेवत नाही. पण ते लक्षात ठेवायचं. भारतीय निवडणूक आयोग स्थापना कधी झाली असा प्रश्न विचार. पुन्हा राष्ट्रपतीच्या संदर्भात शपथे संदर्भात काही तरतुदी या ठिकाणी करण्यात आल्या आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी यांच्या सहीने राज्यघटनेची मंजुरी या ठिकाणी दिल्यात आली. आणि मंजुरी दिल्यानंतर 26 जानेवारी 1950 ला
या ठिकाणी काय करण्यात आली, राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. म्हणूनच तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो. प्रजासत्ताक दिन, ओके, तो दिवस या ठिकाणी काय करतो आपण, साजरा करतो. का साजरा करतो, तर भारतीय राज्यघटनेचे काय झाले त्या दिवशी अंमल झाला. मग आता 26 जानेवारी 1950च का, हा प्रश्न या ठिकाणी असू शकतो. मग आता लक्षात ठेवायचं आपल्याला की ज्या वेळेस 1929 ला एक या ठिकाणी ठराव घेण्यात आला आणि ते कोणाच्या अध्यक्षतेखाली, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली, कधी 26 जानेवारी 1900 राज्यघटना अंमलात आली. पण 1929 ला लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. आणि 26 जानेवारी 1930 ला आपण काय करणार होतो, रावी नदीच्या तीरावरती जाऊन या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आहोत, असे या ठिकाणी लाहोरच्या अधिवेशनात या ठिकाणी काय करण्यात आलं, ठरवण्यात आलं होतं. आणि त्यानुसार या ठिकाणी 26 जानेवारी 1930 ला आपण या ठिकाणी रावी नदीच्या तीरावरती हा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी काय केला होता, आपण साजरा केला होता. आणि त्यामुळे या ठिकाणी 26 जानेवारी पूर्ण स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा केला आपण. म्हणूनच 26 जानेवारी 1950 ला भारताच्या राज्यघटनेचा अंमल केला आणि या ठिकाणी प्रजासत्ताक दिन म्हणून या ठिकाणी आपण तो साजरा या ठिकाणी करण्याचा मानस त्यांनी करून तोच दिवस प्रजासत्ताक दिनला या ठिकाणी निवडलेला होता. हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, काही तारखा घटना निर्मितीच्या संदर्भात या ठिकाणी महत्वाच्या होत्या, त्या महत्वाच्या तारखा या ठिकाणी आपण लक्षात ठेवायच्या. आणि काही तरतुदी ज्या घटना समितीच्या संदर्भात जे प्रश्न विचारले जातात, मसुदा समितीच्या विषयात प्रश्न विचारले जातात, हा भाग आपण या ठिकाणी बघितलेला. तुमच्या हे लक्षात आलं असेल. ठीक आहे, या ठिकाणी आपण काय करूया, थांबूया.